मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेली व्लॉग 282 मध्ये। तर आजचा व्लॉग डेली व्लॉग असणार नाही आहे, डे टू डे ॲक्टिव्हिटी नसणार आहे। आम्ही जिमला जातो, काय खातो, काय करतो असं नसणार आहे। तर आजचा व्लॉग खूप वेगळा आणि स्पेशल असणार आहे, ते पुढच्या 1 मिनिटात मी तुम्हाला सांगतो। तर आजच्या व्लॉगचा कंटेंट म्हणजे आमचा मुलगा विवान 1 वर्षाचा झाला। ज्यांना माहीत नाही, आपले डेली व्लॉग बघा आपल्या चॅनलवरती। तर विवानचं फुल डाएट आजच्या दिवसाचं म्हणजे डेली काय खातो ते पूर्ण मी कव्हर करायचा प्रयत्न करतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत। हा ब्लॉग बनवायचे 3 कारण आहेत। तर पहिलं कारण म्हणजे की मलाही थोडा चेंज मिळेल आणि ऑडियन्स म्हणून तुम्हालाही थोडासा वेगळा कंटेंट बघायला मिळेल। दुसरं कारण म्हणजे ज्यांचा मुलगा मुलगी लहान आहेत, 1 वर्षापेक्षा लहान आहेत किंवा 1 वर्षाचा झाला आहे, तर त्यांना एक आयडिया मिळेल की बाबा काय खायला देतात, की अजून हे ऑप्शन आहेत खाण्यापिण्यात असं। आणि तिसरं कारण म्हणजे ज्यांचे लहान मुलं मुली मोठे आहेत, तर ते आम्हाला गाईड करू शकतात की बाबा त्यांनी ज्या चुका केल्या किंवा अजून हे ऑप्शन होते आम्ही दिले नाहीत, तर ते लोकंसुद्धा कमेंट करू शकतात की बाबा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। हे 3 कारणं मला असे चांगले वाटले, म्हणून मी हा थोडासा वेगळा कंटेंट करायचा प्रयत्न करतो आहे। पहाटेचे वाजले 5 आणि त्याला देतो आम्ही चितळेचं दूध। डोळे बंद आहेत, रडणं चालू आहे। हे बघा मित्रांनो, इथं अंडी बॉईल केलेली आहेत आईने। तर मील नंबर 2 विवानसाठी एक बॉइल्ड एग खात होतो आणि आता वाजलेले आहेत 9:25 पूर्ण खातो का तो, का आतलं पिवळं नाही खात, फक्त व्हाईट। हे बघा असं करून घालायला लागतं त्याला। खा आज व्हिडिओ शूट करायचं म्हणून खात नाही काय? बघा मील नंबर 3 11:15 वाजलेत। मील नंबर 3 असणार आहे नाचणीचं, काय म्हणायचं त्याला, सूप, खीर। पाय पडते, विवान पाया पण पडतोय। देव बाप्पा कचरा ठेव। हे बघा नाचणीचं पीठ आम्ही विकत आणलेलं आहे आणि ते किती टाकले आहे? थंड पाण्यात 1 चमचा टाकलाय। कोणता? हा तो हातात घेतलाय तो चमचाला। आणि पाणी किती? पाणी अंदाजानेच घेते मी, आपलं 1 अर्धा ग्लास। अच्छा, म्हणजे 1 छोटी वाटी भरल एवढं घ्यायचं। ते गरम पाण्यात नसायचं, त्याच्या पिठोळायचं, त्याला खाता नाही। थंड पाण्यात करायचं। थंड पाण्यात आम्ही मिक्स करते आणि नंतर शिजून घेते नाचणीचं पीठ, नाचणीची खीर, नाचणीचं सूप, काय म्हणायचं ते म्हणू शकतो आपण। तूप टाकायचं, थोडंसं तूप पण टाकायचं। होते थोडंसं गरम। तवेवानी तर खाणार आहे नाचणीचं सूप। मित्रांनो, ती बॉटल आहे, त्यात पाणी आहे। तर त्या पाणी आम्ही पाजत असतो। असं दिवसातून किती बॉटल पितो? 1 पितो, 2 पितो का? नाही, एकच नाही सरत। मित्रांनो, मील नंबर 4 विवानचं। हे बघा भाकरी आहे बाजरीची आणि दूध। उठल्यावर चालायचं, विवान झोपला, आता उठला की त्याला चारायचं। तोपर्यंत भाकरी एकदम मस्त ह्याच्यात भिजून खायला रेडी होईल त्याला। 2:45 विवान झोपेतून उठलाय आणि मग अशी जी भाकरी आणि दूध भिजायला टाकलं होतं ना, ते मिक्सर मधून काढायचे आणि त्याच्यात काय टाकणार आहे? काजून बदामाचं कूट केलेलं आहे ना, ते टाकायचं।
थोडंसं दूध पण टाकायचं गरम. थंड असतं ना त्याला खायला. मित्रांनो 5 वाजले आणि आता इथं विवानला दूध प्यायचंय. हा पी दूध पिऊन झोपणार परत विवान आता 2 तासासाठी. भूक लागली का रे? मित्रांनो आता वाजलेत 7. विवान झोपेतून उठलाय आणि इथं फिश आणलेत मी. कधी चिकन कधीतरी काहीतरी आणतं वेगळं. आज फिश आणलेत. बघू आता याला आवडतंय का. कसे आहे रे? छान आहे. छान आहे. काटा नाही न्यायच्यात काही. नाही नाही बघ बरं तू. नाही सुरमई आहे. नाही का लहान जीव आहे काय एवढं मोठं आहे. मग एवढं दोष तू का पण ते 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा मोठा. चौथर लागू दे. काही नाही. इव्हन पहिल्यांदा मासे खातोय पण तुझ्या हातात जाऊ दे. खाल्लं तर खाऊ दे. नाही खाल्लं तर जाऊ दे. बघा मित्रांनो आता 7:30 वाजले. इव्हन खातोय वरण भात ना. किती खाल्ले मासे? नाही खाल्ले. त्याला नाही आवडले वाटते मासे. जाऊ द्या चला थोडं मोठं झाल्यावर देऊ. ठीक आहे. मित्रांनो इव्हनला दूध दे आधी मग सांगतो. दे दे. किती वाजले दाखव तिकडे एकदा. तर 11 वाजलेत आणि 11 वाजता शेवटचं मील आहे विवानचं. तर दिवसभरात जेवढं झालंय त्याच्यात 2 मील म्हणजे 2दा दूध पिलेलं दाखवता नाही आलं. अच्छा. तर मध्ये मध्ये 2दा भूक लागली तर दूध पाजलं आम्ही. पण दिवसभरात एवढं सगळं खायला घालतो आम्ही. सकाळ पहाटे 5 वाजल्यापासून आई त्याला खायला घालते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. आता दूध पिला ना झोपणार आणि रात्री 2ला उठणार. अजून काय काय खातो आईला विचार. आईचं घे फुटेज. म्हणजे काही पण चालते त्याला ते खायला आणलेलं आहे. खाली शेव सफरचंद घालते केळ घालते थोडस. अर्धा सफरचंद खातो मध्ये मध्ये 4 वाजता असं भूक लागली. तर आजचा प्रयोग आमचा नवीन काहीतरी कंटेंट कसा वाटला खाली कॉमेंट्स करा. जेन्युइनली कॉमेंट्स करा की काय काय वाटतंय तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल. आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि अजून कोणते टॉपिक तुम्हाला बघायला आवडतील. डेली व्लॉग सोडून. डेली व्लॉग तर कंटिन्यू राहणारच. ते काही बंद होणार नाही. पण असे मध्ये मध्ये टॉपिक आम्ही नवीन घेऊन येत जाऊ. तर सांगा कोणते टॉपिक बघायला आवडतील. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका लवकर. बाय बाय.